नमस्कार. आम्ही सर्वजण लोणी वापरचे रहिवासी आहेत. तर हा सांगवी ते शिरूर सांगवी हा जे रस्ता चालला आहे हायवे रोड, हा आमच्या लोणी बापकर गावठाणातून जात आहे. तर आमची सर्व लोकांची दोन्ही साईडच्या म्हणजे रोडच्या दोन्ही साईडच्या लोकांची एवढीच मागणी की रोडचं काम जे चाललंय ती हाईट न वाढता खाली खाली घेऊन जे हाय हा रोडच्याच लेवलनी काम व्हावं अशी आमची गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी आहे. आणि पहिलं कॉन्क्रीट आहे ती फोडून काढून त्याच लेवलनी रस्ता करण्यात यावा ही आमची लोणी बापकरकरांची मागणी आहे. आणि बलदार संघटनेच्या वतीने ही मागणी. आता काम चाललंय ते कशा पद्धतीने चालू आता जे काम चाललंय ते आम्हाला तर दिसतंय चांगलं, पण इथून जर आमचं एक मोठ्या रोडला पिराचं मंदिर आहे, त्या मंदिराच्या पलीकडे गेलं तर तिथे एक छोटासा पूल केलेला आहे. त्या पुलावर आताच त्याच्यावर चीर पडलेली चांगली 20 फुटाची असेल, चांगला तडा गेलेला आहे. ही ह्याची तक्रार आम्ही दादांकडे बी केली होती, पण आता ते नाईलाजाने होऊ नाही गोष्ट ती घडली. समस्त ग्रामस्थ लोणी बापकर यांच्या मागणीनुसार जो शिरूर सांगवी हायवे रस्त्याचं काम चालू आहे ते संत गतीने चालू असून त्या कामाची जी गावकऱ्यांची जी मागणी आहे की जे पावसाचं पाणी येतं आणि सगळ्या लोकांच्या घरात घुसून प्रपंचाचं नुकसान होतं त्यांच्या, ते पाणी घुसू नये म्हणून गावकऱ्यांची अशी मागणी आहे की आहे तो जुना रस्ता डबल लेअरचा कॉन्क्रिटीकरण त्यातला एक लेअर तोडून काढावा आणि त्याच्यावरती नवीन रोड व्हावा अशी सगळ्या गावकऱ्यांची इच्छा आहे, जेणेकरून कुणाच्या घरात पाणी जाणार नाही. आम्ही अधिकाऱ्यांशी शुक्रवारी चर्चा केली गेल्या, तर अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आलं की पहिलं काम चांगलं झालंय. आम्ही अधिकाऱ्यांना विचारणा केली, तुमचं काम चांगलं नाही का? मग त्यावर अधिकारी गप्प बसले, काहीच बोलले नाहीत. आपण काय समजायचं, गावकऱ्यांनी काय समजायचं? संपूर्ण गावाचा विरोध असून बी जर ते पुकारणारच नसतील तर मग नाही रस्ता झालेला बरा आहे. या रस्त्यालाच गटर काढून त्यांनी फायनल द्यावं काम, लोकांची बी अडचण होणार नाही. प्रमुख मागणी काय आहे, कशा पद्धतीने काम करणार? प्रमुख मागणी हे जे कॉन्क्रिटीकरणाचे 2 लेअर आहेत त्यातील वरचा लेअर आहे 1 फुटाचा, तो संपूर्ण उकरून काढावा आणि त्याच्या जागी नवीन 1 फुटाचा जो त्यांच्या इस्टिमेटला आहे त्यांच्या कार्याप्रमाणे त्यांनी तो नवीन कॉन्क्रीट रोड करून द्यावा गावातून उंची न वाढवता. कारण उंची वाढली तर चौकाच दोन्ही बाजूच्या घरात पाणी जाणार आहे पावसाचं. लोणी भापकर या ठिकाणावरून आम्ही बोलत आहोत रोडच्या कामाच्या बाबतीत. शिरूर सांगवी हा रोड जो चालू आहे, तर त्या दिवशी शुक्रवारी तुमचे साहेब कोण आले होते, त्या साहेबांना आम्ही सर्वजण भेटलो होतो. तर ते साहेब काय बोलले, हा रोड चांगलाच आहे. मग चांगलाच रोड असताना परत त्याच्यावर कशाला टाकायचं आहे? आणि जर तुम्हाला टाकायचंच असेल तर पहिला रोड आहे तो खोदा 1 फूट आणि त्यानंतर परत तुम्ही 1 फुटाचा रोड टाका. पण हा रोड चांगला असताना त्याच्यावर टाकू नये अशी आमची मागणी आहे. आणि त्यामुळे काय रोडची उंची वाढणार आणि आमची साईडला जी घरं आहेत ना, त्या घरामध्ये पावसाचं पाणी सर्व घुसणार आहे. तर कृपया याची नोंद घ्यावी हेच आमचे नम्र विनंती. सर्व ग्रामस्थ लोणी बापकर आता यांनी जे सगळ्यांनी जे समस्या मांडली रस्त्या बाबतीत, जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर समस्त ग्रामस्थ लोणी बापकर या लोणी बापकरच्या चौकामध्ये काम अडवण्याचं व रस्ता रोको करण्याचा इशारा देत आहे.